नमस्कार. आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. त्यासाठी मी 2 कप साबुदाणा भिजवून घेतला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 2 चम्मच तूप, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी, 2 चम्मच हिरवी मिरची कट केलेला, 10-15 कढीपत्त्याची पानं आणि 1 बाउल कोथिंबीर आणि 1 चम्मच मीठ. चला तर मग आता आपण खिचडी बनवूया साबुदाण्याची. हे होते आपले सगळे इन्ग्रेडियंट्स. आता आपण 2 चम्मच तूप घेऊया. तूप गरम झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि छानसं परतून घेऊया शेंगदाण्याच्या कुटाला. आणि छान खमंग कूट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी आणि 10-15 कढीपत्त्याची पानं घेऊन चांगलं परतून घेऊया. त्याच्यात परत आणखी 2 चम्मच हिरवी मिरची ॲड करूया आणि सर्व जिन्नस एकसाथ मिक्स करून घेऊ. नंतर त्याच्यात साबुदाणा टाकून मस्त मिक्स करून घेऊ. तर मस्त मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यावरनं 1 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया. झाकण काढून घेऊ. वाह, किती छान वास सुटला आता, खमंग असं. आणि त्याला चवीनुसार मीठ टाकूया. आता मीठ टाकल्यानंतर आता मस्त मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात थोडासा कोथिंबीर टाकूया आणि आता आपली साबुदाण्याची खिचडी पूर्णपणे रेडी झाली आहे. कशी वाटली सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.